ओम शांती. नमस्ते. माझं शरीराचं नाव आहे रंजना बहन. मी माझ्या जीवनातला जो काही अनुभव आहे तो मी सगळ्यांसमोर सांगू इच्छिते. बघा, मी 8-9 म्हणजे जसं की 8वी-9वी मध्ये होती, तर मग माझ्यामध्ये तर म्हणजे लहानपणापासूनच संस्कार होते, भक्तीचे संस्कार होते. कारण की लहानपणापासूनच घरामध्ये भक्ती, श्रीकृष्णाची भक्ती व्हायची आणि घरामध्ये वातावरण म्हणजे सगळं श्रीकृष्णाचंच. तर मग लहानपणापासून श्रीकृष्णाची भक्ती असल्या कारणाने पण मला जास्त म्हणजे एवढं भक्तीमध्ये जास्त इंटरेस्ट नाही होतं. सगळेजण भक्ती करायचे तर मग मी पण त्यांच्यामध्ये सामील होऊन जायची, परंतु जेवढी पाहिजे तेवढी म्हणजे मनापासून नाही करायची. आणि त्याच्यानंतर मी शाळेत जायची. 8वी-9वी मध्ये असताना माझी एक मैत्रीण होती, तिला परमात्म्याचा परिचय होता आणि ती रोज रेग्युलर क्लासला जायची, मुरली वाचायची आणि मी तिला बघायची. कारण की तिचा केव्हा पण शाळेमध्ये 1, 2, 3 नंबर यायचा. आणि मी तिला बघायची. शाळेमध्ये पण ती एकटी बसायची, पुस्तक वाचायची, मेडिटेशन, ब्रह्माकुमारीचे पुस्तक वाचायची, मेडिटेशन करायची. मी तिला विचारलं होतं की तू हे काय करत आहे, कुठे जाते, परंतु तिने सांगितलं असं असं करते. पण तेव्हा मी पण काही एवढं लक्ष दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी 10वी मध्ये असताना तेव्हा मला परमात्म्याचा परिचय भेटला. तर मग मी परमात्म्याचा परिचय भेटल्यानंतर मग मी आली. त्याच्यानंतर क्लास जो ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये जॉईन झाली आणि जो ब्रह्माकुमारीचा जो रेग्युलर क्लास राहतो, मुरली क्लास, तो मी करायला लागली. तर आमच्या घरी, लौकिक घरी, जे आमचं गाव आहे, तर आमच्या घरीच ती पाठशाला चालू झाली आणि दररोज नियमितपणे तो क्लास संध्याकाळी राहायचा आणि नियमितपणे मी रोज क्लास करायची. सगळे म्हणजे 10-12 भाई लोक यायचे क्लाससाठी. बाकी महिला वगैरे तर कोणी यायचं नाही, परंतु मी एकटी क्लास करायची. मी तेव्हा 10वी मध्ये होती आणि त्याच्यानंतर मग 10वी मध्ये असताना नंतर मग मी 4-5 वर्ष घरीच होती. कारण की मी तेव्हा सेंटरला यायला घाबरायची की सेंटरला कसे असणार, सेंटरच्या ज्या दिदी लोक राहतात ते कसे असतील, त्यांचा आणि माझा स्वभाव मिळतो जुळतो का नाही असं. तर मग माझे मनामध्ये म्हणजे असे खूपच काही प्रश्न होते असं. परंतु मला जे आमचे काही आमचे जे आजोबा होते त्यांचा मला फोर्स होता की नाही, ब्रह्माकुमारी तुला बनायचं आहे. परंतु मला पण असं काही होतं, मी जेव्हा कॉलेजमध्ये जायची की नाही, मला पण जीवनामध्ये असं काहीतरी करायचं आहे वेगळं. कारण की आज आपण बघत आहे की दुनियामध्ये किती दुःख, अशांती वाढत चालली आहे. जे काय ते काही म्हणजे या जीवनामध्ये यायचं, छोट्याचं मोठं व्हायचं आणि त्याच्यानंतर लग्न करून संसारामध्ये लागायचं. तर हे सगळ्यांचं हे जीवन आहे. तर मग आपल्याला पण आपलं जीवन असं व्यर्थ घालवायचं नाही आहे, आपल्याला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे, हा माझा दृढ संकल्प होता. तर मग मला परमात्म्याचा परिचय भेटला आणि घरी मी रेग्युलर 4-5 वर्ष परमात्म्याचे महावाक्य वाचले पण आणि ग्रहण पण केले. आणि त्याच्यानंतर मग सेंटरला यायचा प्रश्न आला. तर मग सेंटरला ज्या दिदी होत्या, विद्या दिदी, त्यांनी मला खूप काही प्रोत्साहित केलं. त्यांचे काही ना काही प्रोग्राम असताना मला फोन यायचे, मी मध्ये प्रोग्रामला पण यायची. परंतु दिदी बोलवायच्या सेंटरला राहायला, परंतु मी 2-3 वेळा त्यांना नकार दिला होता. कारण की सेंटरला म्हणजे मी तशी 2014ला आली फर्स्टमध्ये. आता हा जानेवारी मास, अव्यक्त मास चालू आहे. उद्या 17 जानेवारी आहे. उद्या 17 जानेवारी म्हणजे माझा सेंटरला यायचा खास दिवस आहे. म्हणजे ब्रह्माबाबांचा जो 18 जानेवारी स्मृती दिवस आहे, त्याच्या 1 दिवस अगोदरच मी खास सेंटरला आली होती.
तर म्हणजे उद्याचा दिवस म्हणजे तो खास दिवस 17 जानेवारी. तर मग मी त्याच्या 2-3 वर्ष अगोदर सेंटरला आली असती, पण मी असंच नकार देत गेली की काय असेल कसं असेल. म्हणजे माझ्या मनामध्ये खूपच काही शंका आणि मनामध्ये डर होता सेंटरला राहण्याचा. परंतु मी असा संकल्प केला की एक वेळा मी तिथं जाऊन तर बघते, 2 दिवस 4 दिवस राहून बघते तिथलं वातावरण कसं काय आहे. मी ते 2-4 दिवस बघते, मला कधी योग्य वाटत असेल, चांगलं वाटत असेल तर मग मी तिथं राहील, नाहीतर मग आपली बॅग घेऊन मी घरी चालली जाईल. तर मग बघा, मी 17 जानेवारी 2014 मध्ये मी सेंटरला राहायला आली. त्याच्या अगोदर यायची, परंतु राहण्यासाठी तर आली नाही, परंतु अशी सकाळी यायची, संध्याकाळी सेवा करून चालली जायची. आणि त्याच्यानंतर परंतु कंटिन्यू 17 जानेवारीला मी सेंटरला आली होती फक्त 4-5 दिवसांसाठी. परंतु सेंटरला आली तर दीदींनी मला फोन केला की हा अव्यक्त मास चालू आहे, ब्रह्माबाबांचा स्मृती दिवस आहे. अव्यक्त मासमध्ये सेंटरला येशील, तपस्या होईल, अमृतवेला वगैरे पॉवरफुल होईल, स्थिती बनेल, तर तू 4-5 दिवसांसाठी 8 दिवसांसाठी सेंटरला राहायला ये. तर मग मी आली. तर 4-5 दिवसांसाठी आली होती, परंतु मला सेंटरचं वातावरण, दीदींचं जे मला प्रेम भेटलं आणि त्या प्रेमाद्वारे सेंटरच्या वातावरण आणि इथल्या परिवार जो आहे त्या परिवारांचं बी मला खूप काही प्रेम मिळलं. आणि या परिवारांचं प्रेम मिळाल्याबद्दल आणि दीदींचं प्रेम मिळाल्याबद्दल आणि खास म्हणजे बाबांचं, त्याच्यामुळे मग माझं मन म्हणजे घर काय आहे ते मी विसरून गेली 4-5 दिवसामध्येच. आणि मग त्याच्यानंतर मग मी घरी फोन केला की मी आता तर सेंटरलाच राहते, मी घरी काही येत नाही, नंतर मी येईल केव्हा तरी. तर मग आली होती 4-5 दिवसांसाठी, परंतु 2 वर्षापर्यंत मी घरी गेली नाही. कंटिन्यू 2 वर्ष सेंटरलाच राहिली आणि 2 वर्षानंतरच मी घरी गेली. तर मग बघा, जानेवारी महिन्यामध्ये आली आणि असा योगायोग बाबांचा माझ्यावरती झाला की लगेच मला दीदींनी सांगितलं की मे महिन्यामध्ये ब्रह्माकुमारीची माउंट आबूला ट्रेनिंग राहते, तर ती ट्रेनिंग करायला तुला जायचं आहे. तर मग मी म्हणाली दीदींना, दीदी मी जायला तर माझी पूर्ण इच्छा आहे, परंतु परिवारवाल्यांना, घरवाल्यांना सांगू इच्छिते. तर मग दीदींनी फोन केला, मी पण फोन केला. त्यांनी सांगितलं की आमचं तर काही तुला बंधन नाही, तुला जे करायचं आहे ते तू करू शकते, असं त्यांनी सांगितलं. परंतु जो हा निर्णय एकच वेळा होऊ शकतो, हा पुन्हा कधी हा निर्णय कधी म्हणजे तू करू शकणार नाही. तुला जे काही करायचं आहे तू निर्णय म्हणजे पक्का घे, असं परिवारवाल्यांचा, मला आई वडिलांचा सपोर्ट होता. तसं आम्ही लौकिकमध्ये 2 बहिणी आणि 1 भाऊ. मोठी बहीण जिचं लग्न झालेलं आहे, मी 2 नंबर, आणि 1 लहान भाऊ, असा हा आमचा परिवार. तर मग आई वडिलांचं, भाऊ बहिणींचं, सगळ्यांचं मला होकार भेटला आणि मग मी ट्रेनिंगला जायला मी फॉर्म भरला, दीदींनी फॉर्म भरला आणि मे महिन्यामध्येच मी माउंट आबूला जाऊन 1 महिन्याची ट्रेनिंग पूर्ण केली. आणि तिथून आल्यानंतर मग मी इथंच राहिली. त्याच्यानंतर आई वडील मला सेंटरला भेटायला आले, तर मग मी काही कामामध्ये व्यस्त असेल वाटतं, त्यांना काही भेटू शकली नाही. तर मग ते घरी गेले, ते आलेले होते, मी त्यांना भेटली नाही. तर मग ते आले, अर्धा तास बसले, मग ते घरी गेले. त्यांना असं वाटलं की आम्ही सेंटरला आलो, माउंट आबूला जाऊन आली, तर आम्ही भेटायला आलो, परंतु ही आम्हाला काही भेटायला आली नाही, असं काय झालं असं. मग ते घरी गेले आणि एवढे रडले की असं काय आहे की म्हणजे सेंटरला जाऊन पण आम्हाला भेटली नाही. आणि घरी जाऊन ते जे माझी एक अलमारी होती, त्या अलमारीमध्ये माझे सगळेसे कपडे रचलेले होते. त्यांनी ती अलमारी उघडली आणि त्या अलमारीमध्ये ते बघू लागले की या मुलीने असा काय त्याग केला असेल की हे सगळं काही सोडलं आणि ती म्हणजे बाबांच्या याच्यामध्ये ब्रह्माकुमारीमध्ये गेली. तर मग ते सगळं काही बघून ते खूप रडले. आमच्या ज्या काकू होत्या, काकूंजवळ गेले आणि त्यांच्याजवळ ते अर्धा तास बसून ते रडले.
की असं काय ह्या मुलीने आपल्या जीवनाचा त्याग केला. परंतु त्या काकूंना ते ज्ञान होतं. त्यांनी सांगितलं की नाही, तिने जे काही केलं आहे ते चांगलंच केलं आहे. तुम्हाला आता रडू येत असेल, काहीतरी वाटत असेल, परंतु पुढे जाऊन बघा, तुम्हीच म्हणजे तुमचं नाव लौकिक करणारी ही तुमची कन्या आहे. तुम्ही खूपच भाग्यशाली आहेत, भाग्यवान आहे की अशी मुलगी तुमच्या जन्माला आली. त्या काकूंनी समजवलं आणि त्याच्यानंतर मग मी सेंटरलाच राहायला सुरुवात केली. आणि सेंटरला राहून म्हणजे मी तेव्हा 12वी नंतर मी सेंटरला आली. 12वीपर्यंत तर मी घरीच होती, परंतु 12वी नंतर सेंटरला आली. सेंटरला राहूनच मी पुढचं शिक्षण केलं. सेंटरला राहून बाबांची सेवा करून आणि बाबांची सेवा करून मी पुढचं शिक्षण BA पर्यंत कंप्लीट केलं. आणि आज मी बाबांचा हात आणि साथ हा माझ्यासोबत आहे. आज मी मोठ्या दीदींसोबत राहून खूपच दीदींनी मला पालना दिली. जे आई वडील प्रेम देतात तसंच प्रेम आज दीदी मला देत आहे. दीदी सगळ्या गोष्टींमध्ये मला पुढे करतात. दीदींचं प्रेम असं आहे की मी ते प्रेम म्हणजे कधीच म्हणजे विसरू शकणार नाही. आणि अंमळनेरचे जे पण काही ब्राह्मण परिवार आहे, ब्राह्मण परिवारांपासून बी मला खूप काही त्यांच्याकडनं बी शिकायला मिळालं, प्रेम भेटलं. आणि इथं राहून भरपूर काही समस्या आल्या, पेपर आले, जे काही पण आले. कारण की असं राहतं की जेव्हा आपण कुठल्या बी परिस्थितींमध्ये सामोरे जातो आणि त्या परिस्थितींसमोर जेव्हा आपण सामोरे जातो तेव्हाच व्यक्ती पुढे जातो. तर मग अशा भरपूर काही परिस्थिती समस्या आल्या, परंतु एक बल एक भरोसा, मेरा तो एक बाबा दुसरा न कोई, बाबा के ऊपर बाबांवरती माझा पूर्ण दृढ विश्वास निश्चय होता. म्हणून तर मग बघा 2014 पासून सेंटरला राहायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर बाबांनी म्हणजे एवढं कमी वयामध्ये एवढं सगळं काही माझ्याद्वारे म्हणजे बाबांनीच हे काही सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष 2019 मध्ये माझं समर्पण समारोहाचा कार्यक्रम माउंट आबू येथे झाला. आणि ज्या कार्यक्रमामध्ये खास म्हणजे दादी जानकीजी 104 वर्षाच्या लेडी दादी जानकीजी, खास त्यांचा सहवास, खास त्यांचा अनुभव हा बघायला भेटला. दादींची दृष्टी, दादींचा अनुभव हा खास त्यांचा जवळून हा मला त्यांचा हा वास भेटला. आणि 2019 मध्ये जेव्हा समर्पण समारोह माउंट आबूमध्ये होता तेव्हा सगळाच लौकिक परिवार म्हणजे आई वडील जे पण काही होते, नातेवाईक संबंधी, ते सगळेच माउंट आबूला आले. आणि सगळं त्यांनी जेव्हा काही हे सगळं बघितलं माउंट आबूमध्ये की कसा हा प्रोग्राम झाला, की जसं लौकिक दुनियामध्ये जी शादी आपण करू शकत नाही तशीच शादी परमात्म्याशी, आत्म्याची परमात्म्याशी यांची लग्न शिवसाजनशी लग्न केलं. आणि त्याच्यामध्ये लौकिक परिवारवाल्यांचं थोडं काही जे काही बंधन होतं, आई वडिलांना ते बोलायचं की तुमच्याकडे काही पैसे नाही होते का, तुम्ही मुलीला ओम शांतीमध्ये ब्रह्माकुमारीमध्ये पाठवून दिलं. आई वडिलांना ते बोलायचे, विरोध करायचे, परंतु आई वडिलांनी बी त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही. परंतु जेव्हा ते स्वतः माउंट आबूला आले आणि माउंट आबूला येऊन त्यांनी तिथलं जे काही वातावरण, तिथलं एवढ्या सगळ्या कन्यांना, आणि खास आम्ही तेव्हा 490 कन्यांचं एका सोबत शिवसाजनशी आम्ही सगळे समर्पित झालो. तर 490 कन्या एवढ्या सगळ्या बघून आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये 2 नाही 4 अश्रू यायला लागले की नाही, आमच्या कन्येने जे काही केलं आहे तिचं जीवन एकदम सार्थक झालेलं आहे. तिने काही वाईट काम नाही केलेलं आहे. तिने आपलं जीवन
परमात्म्याला समर्पित केलेलं आहे. आणि आज ते जेव्हा पण काही कार्यक्रमामध्ये मी जाते, आताच 1 महिन्या अगोदर एका आजी, आमच्या नातेवाईकमध्ये आजींनी शरीर सोडलं होतं, तर त्या कार्यक्रमामध्ये मी मृत्यू प्रवचनला गेली होती. कारण की त्या आजी पण ज्ञानामध्ये चालायच्या आणि त्या कार्यक्रमामध्ये मृत्यू प्रवचनला सगळे काही नातेवाईक आलेले होते आणि त्यांनी मला बघितलं, प्रवचन केलं आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तू जे काही केलं एकदम चांगलं केलेलं आहे. कारण की आम्ही बघत आहोत की किती दुःख, अशांती वाढत चालली आहे. आम्ही भी संसारामध्ये आहेत, परंतु आम्ही काही सुखी नाही आहेत. परंतु तुझं जीवन असं आहे की ते जीवन, अगर आम्हाला कधी पहिले ह्या बाबांचा परिचय कधी भेटला असता तर आम्ही पण लग्न केलं नसतं, असं ते सगळे नातेवाईक आता सांगू लागले आहे. माझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत, मावस बहीण म्हणजे मी आता बघा मला 12 वर्ष सेंटरवरती झाले आणि मावस बहीण तोपर्यंत सेंटरला आली नाही होती. परंतु 4 महिन्या अगोदर ती सेंटरला आली आणि तिने पूर्ण हे सेंटर बघितलं आणि तेव्हा ती बोलली की तुला कशाची घराची आणि आमची आठवण येईल. एवढा तुझा परिवार आहे, एवढा तुझा संसार आहे. आमच्या घरामध्ये तरी काही वस्तूंची कमी असेल, परंतु तुझा हा जो बाबांचा संसार आहे याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे. तर मग तुला आमची कोणाचीच आठवण कशी काय येईल म्हणे. आम्हाला कधी अगोदर यांचा बाबांचा परिचय राहिला असता तर आम्ही बी लग्न केलं नसतं, असं ते म्हणू लागले. परंतु नाही, त्यांना बी सांगितलं की तुम्ही पण जरूर गृहस्थामध्ये राहून तुम्ही हा राजयोगाचा अभ्यास करू शकतात आणि तुम्ही बी आपलं जीवन असं सफल करू शकतात. जे आज 12 वर्षापासून मी ब्रह्माकुमारीज अमलनेर सेवा केंद्रावरती राहून दीदींच्या हात आणि साथ, सदा दीदींचा वरदानी हात माझ्या मस्तकवरती आहेत आणि दीदींची साथ मी कधीच विसरू शकत नाही. तर मग हा माझा जीवनाचा हा प्रवास होता. अच्छा, ओम शांती.